चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपण इयत्ता 10वीचा आपण मॅथ्स 1 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे का जो क्वेश्चन पेपर तुमचा 6 तारखेला बरोबर या वर्षी तुम्हाला बोर्डाचा पेपर कसा येऊ शकतो, कोणकोणते क्वेश्चन आयएमपी असणार आहे आणि कोणते हे 100% तुम्हाला येऊ शकतात, पूर्णपणे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट साइड पूर्णपणे डिस्कस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पहिल्या पेपर पासून हिंदीच्या पेपर पर्यंत आपण आयएमपी क्वेश्चन दिले, तेच क्वेश्चन पेपर मध्ये आले होते, बरोबर का नाही? तर आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामधून आपल्याला काय करायचं आता, तर आपल्याला मॅथ्स 1 ची आता आपण सुरू घेणार आहे। मॅथ्स 1 चे आपण ऍटलीस्ट जुन्या 2-3 क्वेश्चन पेपर नंतर आयएमपी क्वेश्चन मी स्वतः तुम्हाला काढले, ते तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवतो व्हिडिओमध्ये, तेही तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे। ठीक आहे, तर हिंदीचाही पेपरचा याच्याकडे अभ्यास करा आणि याचाही करा, कारण मराठी आणि इंग्लिशला आपण जे दिलं तेच परीक्षेला आलो होतो। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली सुरुवात करतोय। सगळ्यात पहिले गोष्टी बघा आता मित्रांनो, आपण का मॅथमॅटिक्स बघतोय आपण, म्हणजे काय मॅथ्स 1 चा बघतोय आपण, अल्जेब्राचा पार्ट 1 चा पेपर आपण बघणार आहे का हा पेपर तुम्हाला 6 तारखेला कसा येऊ शकतो, याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार मित्रांनो, लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस आपण पूर्णपणे करून घेणार आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आता मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा आता मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालता डायरेक्टली व्हिडिओला मी आता ऑन द स्पॉट बघा मुद्द्यावरती येतो। बघा, पहिला क्वेश्चन आपला असतो, काय असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो का आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला व्यवस्थित चॉईस करायचा असतो। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतोय। नवीन असेल तर सबस्क्राईब करा राजांनो, कारण लक्षात घ्या, जुने व्हिडिओ टाकले परीक्षेला ते चालले, काहींनी कमेंट केलं का सर लेट व्हिडिओ भेटला, असं झालं, तर आता होता कामा नये। मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 पासून हिस्ट्री, जिओग्राफीचं सगळं मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती भेटणार आहे। ओके ना, तर लक्षात घ्या, सगळ्यात एक फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो, तर तुम्हाला 2 + 1 बरोबर 3, म्हणजे काय, तुम्हाला ऍटलीस्ट 2 किंवा 1 म्हणजे यापैकी तुम्हाला एकूण 3 ह्या जुन्या पीवायक्यू क्वेश्चन तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे। जर तुम्ही जुन्या 3 क्वेश्चन पेपर किंवा 2 क्वेश्चन पेपर जर सोडवल्या तरी तुम्हाला जास्तीत जास्त 100% मार्क, ही माझी खात्री बघा, का मोर दॅन 70%, 70% वरती हा झालेली जुने तुमचे क्वेश्चन हे असतात ना, किंवा जे क्वेश्चन तुम्हाला येतील बोर्डाला, ते तुमच्या जुन्या क्वेश्चन पेपर मधलेच असतात। तुम्ही चेक करा आणि मला सांगा एकदा, ठीक आहे ना? तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यांनी आता हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायसाठी आपण या क्वेश्चन पेपर इथं सॉल्व्ह करून घेणार आहे, नंतर जे आयएमपी क्वेश्चन मी काढलेत ते देखील तुम्हाला सॉल्व्ह करून देणार। ओके, चला पहिला क्वेश्चन बघा, if 3 is one of the root of the quadratic equation kx² - 7x + 12 = 0, then what is the value of k? k ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची। मग आता बघा, 3 is one of the root म्हणजे काय, याच्यामध्ये दिलेल्या इक्वेशन मध्ये जे तुम्हाला दिलं असेल, म्हणजे काय, तुम्हाला कोएफिशियंट जो दिला असेल, तुम्हाला काय दिला असेल, ABCD XYZ, जो काय तुम्हाला दिला असेल, ABCD MNOPQR XYZ जबरा, जे काय दिलं असेल, याचा अर्थ काय झाला तुमचा, तो का त्याचं एक रूट झाला आपण, बरोबर आहे। मग आता इथं x² दिलाय, म्हणजे काय झाला, x = तुम्हाला किती घ्यायचे मित्रांनो, 3 व्हॅल्यू घ्यायची। मग या इक्वेशन मध्ये डायरेक्टली पुट करा, कारण तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। हे इक्वेशन तुम्हाला लिहायचं नाही, सॉल्व्ह करायचं नाही, तुम्ही सॉल्व्ह कुठेही करा, डायरेक्ट उत्तर आलं तरी तुम्ही डायरेक्टली चॉईस करू शकता। ओके, जिथं x असेल तिथं काय करा, 3 पुट करा। मग बघा मित्रांनो, वाटलंच एकदा इक्वेशन लिहून घेतो, kx² - 7x + 12 = 0. Now put the x = 3 in this equation. So therefore k into what is the value of x? x ची व्हॅल्यू किती घेणार आपण, 3 घेणार। So therefore 3², right? x² means that 3² - 7 into x value 3, बरोबर। x ची व्हॅल्यू किती, 3 आहे। So 7 into 3 plus 12 is equal to 0, So therefore बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये, so therefore 3² 9, बरोबर आहे, 9 into k 9k minus 7 3 21 plus 12 = 0. So therefore 9k, काय 9k तसंच। आता इकडे बघा, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, प्लस मायनस 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 प्लस मायनस 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 प्लस, बरोबर आहे। सो देअरफॉर आता काम करा, प्लस मायनस मायनस होतो, म्हणजे यांची वजाबाकी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं साइन द्या। आता मोठा 12 × 21 = 21 मोठा आहे, मग 21 मधून तुम्ही काय करा, का 12 मायनस करा, मग तुम्हाला किती आन्सर येणार मित्रांनो फायनली, तर आपल्याला आन्सर येणार आहे 9 येणार। किती येणार आहे, 9 आन्सर येणार आहे। आणि त्याच्यानंतर साइन बघा एकदा, काय करा, चिन्ह बघून घ्या, मोठा नंबर 12 का 21 आहे, तर 21 आहे, बरोबर आहे। मग 21 ला मायनस आहे, म्हणून इथे काय करा, मायनस साइन द्या, = 0. सो देअरफॉर 9k = हा इकडे मायनस आहे, इकडे गेले काय होणार, प्लस होणार। आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून काम करा, हा 9 इकडे काय, 9 आणि k मध्ये काय होतं, मल्टिप्लाय होतो, म्हणून याला इकडे पाठवा, तो जाणार काय होणार, तर इकडे जाणार डिवाइड मध्ये। सो देअरफॉर 9 × 1 = 9. सो देअरफॉर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k, काय
तर 1 असणार आहे. ऑप्शन नंबर ए +1 असणार आहे. मायनस आहे का नाही. ओके, नीट समजून घ्या. व्हिडिओ रिपीट बघा, डझंट मॅटर इट. ओके, पण नीट कॉन्सन्ट्रेशन द्या मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघा मित्रांनो. सेकंड क्वेश्चन बघा दिला आपल्याला. काय दिलाय? टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4, then the find the x when the y = 1. ओके, ठीक आहे, चला काय अडचण नाही. ठीक आहे, बघा मग आपल्याला इक्वेशन दिले तुम्हाला x + 2y = 4 दिलेलं आहे. देन पुट द व्हॅल्यू ऑफ y = 1 इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचे, जिथं y असेल तिथं त्याची व्हॅल्यू 1 पुट करायची. रिमेनिंग x व्हेरिएबल जो असणार तुमचा x ची व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला येणार आहे. सो देअरफॉर बघा मित्रांनो, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. फाइंड द x तसाच ठेवा. x 2 इंटू y, y ची व्हॅल्यू किती येणार आपण, तर 1 घेणार. सो देअरफॉर काय येणार, 2 इंटू y मीन्स दॅट 2 इंटू 1. सो देअरफॉर = 4. सो देअरफॉर x + 2 1 2 = 4. नाव x = 4. बघा हा +2 आहे, इकडे गेलो काय करा, त्याला ट्रान्सफर करा. ओके ना, तर 2 शुड बी ट्रान्सफर. बरोबर आहे, हा काय होईल, ट्रान्सफर होईल. मग इकडे प्लस आहे, इकडे गेलो काय होणार, तर मायनस होणार आहे. सो देअरफॉर x = 4 - 2 किती येणार, 2 येणार आहे. म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे किती येणार, x = 2 असणार आहे, +2. ऑप्शन नंबर बी हे आपलं राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा, फॉर एन AP T7 = 4, D = -4, then the A, what is the value of A? A ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. तो असणार आहे आपला Tn = A + in bracket n-1 * D. हा तुमचा फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके ना, मग आता Tn ची व्हॅल्यू बघा, काय Tn ची व्हॅल्यू, मग नंबर ऑफ टर्म किती आहे बघा, आता T7 दिले. नंबर ऑफ टर्म किती आहे आपली, म्हणजे n ची व्हॅल्यू आपली 7 झाली. मग त्याची व्हॅल्यू किती दिली, 4 दिली. मग इथं किती घेणार तुम्ही, 4 घेणार. देन A ची व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला फाइंड आउट करायचे. A ला ऍज इट इज घ्या, प्लस n-1. मग n किती आहे बघा, आता नंबर ऑफ टर्म किती दिले तुम्हाला, 7 दिले. मग इथं काय करा, 7 घ्या, 7 - 1 इंटू D. D ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, -4. बघा काय दिलं तुम्हाला, -4 दिलेली आहे. सो देअरफॉर बघा मित्रांनो, 4 = A + 7 - 1 6. 7 मधून 1 गेला, 6 आला. बरोबर आहे. इंटू बघा काय दिलं पुढे, इंटू -4. ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणून काय लक्षात घ्या, त्याला मल्टिप्लाय असतो. ओके, याला हवं तर ब्रॅकेट करून घ्या, नाही केलं तरी चालतं, काय अडचण नाही. बघा मग आता पुढे बघा काय येणार, तर मित्रांनो लक्षात घ्या, 4 = A+. ठीक आहे ना, A+, प्लस मायनस डायरेक्ट घेतलं तरी चालेल, पण आता एक एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. 6 4 तर किती होणार, तर 24 होणार. आणि या प्लस मायनस आहे, बरोबर आहे, याला काय मायनस साइन आहे म्हणून थोड्या वेळासाठी याला मायनस घ्या. हवं तर एक स्टेप मी वाढून घेतो. A + हा मायनस होणार, 24 डायरेक्ट घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला ऑप्शन चॉईस करायचे. पण हे तुम्हाला अशा प्रकारचं जर उदाहरण 1-2 मार्काला आलं ते तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, म्हणून एक एवढी स्टेप तुम्हाला समजून सांगते. ओके, सो A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो 4 हा इकडे काय -24 आहे, त्याला इकडे आणा, हा होणार +24 = A राहणार. सो देअरफॉर 24 + A होणार तुमचा 28 = A. म्हणजे आपली A ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 28. किती भेटले आपल्याला, A ची व्हॅल्यू 28 भेटलेले. ऑप्शन नंबर आपला असणार आहे डी. काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी काय, हा जो आपला व्हिडिओ चाला याची क्वालिटी लक्षात घ्या, ही तुम्ही इन्क्रीज करा, प्रयत्न करा की 360 पासून मोर दॅन 480 1080 अशा प्रकारे तुम्ही या क्वालिटीमध्ये बघतात, कारण जेणेकरून जे लिहिले तुम्हाला क्लिअरली कळेल. पुढे बघा, इन द फॉर्मॅट ऑफ GST-IN देर आर द डॅश अल्फा न्यूमेरिकल्स. व्हेरी IMP क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चन पेपरला हे 2-3 क्वेश्चन रिपीट होतातच. बरोबर आहे, किती असतात तर 15, म्हणजे किती असतात 15. हे डायरेक्टली आपल्याला पाठ ठेवायचे. ओके, ऑप्शन नंबर सी. पुढे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला काय करायचे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन तुम्हाला दिले. बघा, इफ द 17x + 15y = 11 and the 15x + 17y = 21, then the find out the value of the x - y. याला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. बघा काय करतो, तुम्हाला सिंपल फॉर्म्युला सांगतो. सगळ्यात पहिले याला वरती घेऊ द्या थोडस. ओके, म्हणजे आपल्याला लिहायला जागा भेटेल. सगळ्यात पहिले एक काम करायचं, दिलेले जे तुम्हाला इक्वेशन असतील ना त्याला एका खाली एक लिहून घ्यायचे. ठीक आहे ना. बघा मग काय दिलं इकडे, बघा आता आपण इकडे घेऊया वाटलं, 17x + 15y = 11. ओके, = 11 घेतला. त्याच्यानंतर बघा पुढे दिले तुम्हाला 15x + 17y =
21. तुम्हाला अशा प्रकारे दिले. या दोघांचे एक्स आणि वायचे जर तुम्ही क्रॉस चेक केला तर त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला सेमच दिसतील. मग जेव्हा असं तुम्हाला उदाहरण येत असतं तर लक्षात घ्या, तुम्हाला अगोदर बघा तुम्हाला काय विचारले, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू विचारले का एक्स प्लस ची व्हॅल्यू तुम्हाला विचारले. दोघांपैकी एक बघून घ्या काय. तर तुम्हाला दिले मायनस विचारले, तुम्हाला काय विचारले, मायनस विचारले. या दोन्ही इक्वेशनचं काय करा, सबट्रॅक्शन म्हणजे काय करायला, मायनस करून घ्या. जर ऍडिशन विचारलं असतं प्लस त्यांची ऍडिशन करायची. ओके, सो देअरफॉर हे लिहिले तुम्ही याला इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करतो, एका मार्कासाठी सोडतोय म्हणजे त्याला स्टेप बाय स्टेप सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, सो देअरफॉर सबट्रॅक्ट, बघा काय म्हणू शकतो आपण इथं, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर, काय करा, इक्वेशन नंबर 1 ला काय करा, 2 मधून तुम्ही त्याला मायनस करू शकता. बरोबर ना, काय करा, त्याला 2 मधून त्याला काय करू शकतो, मायनस करू शकता. सो देअरफॉर इक्वेशन 1, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, काय करा, 2 मधून त्याला मायनस करा. सो देअरफॉर दिलेलं इक्वेशन लिहून घ्या परत एकदा, 17x प्लस 15y इक्वल टू 11, देन द 15x प्लस 17y इक्वल टू 21. लिहून घेतले. आता आपण याला सबट्रॅक्ट करतोय. कुठेही बघा एकाही जागी तुम्हाला मायनसचं साइन दिसणार नाही. दिसतंय का तुम्हाला, नाही. सबट्रॅक्ट करते म्हणजे काय, मायनस करते. कुठे आहे का, नाही. मग काम करा, सगळ्यांना मायनस साइन देऊन टाका. काय करा, इथं सगळ्यांना मायनस साइन देऊन टाका. बरोबर आहे, आपण याला सबट्रॅक्ट करतो. प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस झाला. ओके, इकडे करून घ्या. आता बघा, आता 21 मधून 11 मायनस होईल का, नाही होणार. मग काम सॉरी काय करा, 11 मधून 21 मायनस होणार का, नाही होणार. मग एक काम करा मित्रांनो, 21 मधून 11 ला मायनस करा. मग 21 मधून 11 गेला, किती आन्सर येणार, 2 येणार. मग आपला रूल काय सांगतो, तुम्ही ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, तर मोठ्या संख्येचं साइन तुम्हाला द्यायचं. मग 21 ला साइन कोणता आला, आता बघा आपल्याकडे मायनस आले ना, याला मायनस साइन देऊन टाका. पुढे बघा मित्रांनो, इथं बघा, आता इथं मायनस आला. आता बघा 15 मधून 70 मायनस होणार का, नाही होणार. मग काम करा, लक्षात घ्या, 17 मधून 15 ला मायनस करा. मग 17 मधून 15 गेले, किती येणार, तर 2y येणार. मोठी संख्या 17 आहे का 15 आहे, 17 आहे. 17 ला कुठलं चिन्ह आलं, हे आले मायनस, इथं मायनस द्या. पुन्हा बघा इकडं, 17तून 15 जातील का, येस जातील. मग 17तून 15 गेले, किती येणार, 2 येणार, म्हणजे 2x येणार. आणि 17ला प्लस चिन्ह म्हणून याला प्लस दिलं. ओके, पुढे आपल्याला बघा काय इक्वेशन भेटले आपल्याला, हे 2x मायनस 2y इक्वल टू मायनस 10. मग आता आपल्याला माहिती आहे ना, दोघांच्या 2च्या टेबल मध्ये सगळे येतात. बरोबर ना. मग 2 ने काय करा, या इक्वेशनला तुम्ही डिवाइड करा. बरोबर, 2 1 द 2, काय 2 1 द 2, 2 1 द 2 आणि 2 5 द 10. म्हणजे याचा आन्सर काय येऊ शकतो, 2 मायनस y इक्वल टू मायनस 5. हे तुमचं झालं करेक्ट आन्सर. बरोबर आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली बघा, याच्यामध्ये काम करा, याला इथं लिहा डिवायडिंग बाय 2, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे ना. मग आता बघा याच्यामध्ये काय, मग तुम्ही याला इथे डायरेक्ट 2 ने डिवाइड केला, 2 ने केला, 2 ने, हा 2 2 कॅन्सल, उरला x, 2 2 कॅन्सल, उरला y. बरोबर, मायनस साइन. आणि 2 1 द 2, 2 5 द 10 आला कॅन्सर आपलं. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. पहिली टर्म याची तुम्हाला काढायची. ओके, इकडे घेऊया आपण जागा, नीट व्हिडिओ बघून घ्या पूर्णपणे. हा बघा, सो देअरफॉर tn इक्वल टू काय सांगितले तुम्हाला, 3n-2 सांगितले तुम्हाला. मग यामध्ये तुम्हाला विचारले फर्स्ट टर्म म्हणजे काय, T1, किंवा तिला आपण ए देखील म्हणतो. पण आता याचा काय, याचा सवाल नाही, डायरेक्ट T1 विचारलं म्हणजे यांची व्हॅल्यू काय. सो देअरफॉर यांची व्हॅल्यू किती घ्यायची, 1 घ्यायची. मग जिथं एन असेल तिथं किती येणार, तुम्ही 1 घेणार. जिथं एन तिथं 1. ओके, सो Tn दिला म्हणजे इथं T1 येणार. सो देअरफॉर 3 इंटू यांच्या जागी किती येणार, आपण 1 घेणार. यांच्या जागी आपण किती येणार, 1 घेणार. सो देअरफॉर 3 इंटू 1 आणि हा मायनस 2. बरोबर आहे. सो देअरफॉर 3 1 द 3 आणि हा मायनस 2 ऍज इट इज. सो देअरफॉर T1 इक्वल टू तुमची व्हॅल्यू आली 3 - 2 1 आली. किती आली, 3 - 2 1 आली. हे आपलं लास्ट आन्सर याचं. समजतंय का, एकदम सिंपल. लक्षात घ्या, एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ थांबवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, सोल्युशन नोट करून घ्या. चला, व्हिडिओ आवडताय कमेंट करा. ओके, पुढे बघा, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर is the 100 rupees and market value is the 150 rupees, the rate of brokers काय दिले, ब्रोकरची व्हॅल्यू तुम्हाला 2% दिले. फाइंड द ब्रोकर पेड ऑन द 1 शेअर. ओके, काय अडचण नाही. बघा आता तुम्हाला दिले, बघा फेस व्हॅल्यू FV. बघा FV म्हणजे काय, फेस व्हॅल्यू तुम्हाला दिले, किती दिले ती 100 रुपीज. ओके, पुढे दिले तुम्हाला मार्केट व्हॅल्यू MV. काय दिले तुम्हाला, MV दिलाय, किती दिले तुम्हाला 150 रुपीज. ओके ना. ब्रोकर्स दिले तुम्हाला, ब्रोकरचा रेट दिला असेल. ठीक आहे ना, इथे आपण रेट ऑफ
ब्रोकर्ज, ठीक आहे ना, काय दिलं तुम्हाला, आपण त्याला ब्रोकर म्हणतो, ठीक आहे ना, तो दिला तुमचा 2%. ओके, मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द ब्रोकर्स पेड, ठीक आहे ना, किंवा तुम्हाला ऑन वन शेअर म्हणजे काय, किंवा ब्रोकरची व्हॅल्यू आपण म्हणतो त्याला आपण, ठीक आहे ना, काय काय म्हणू शकतो त्याला आपण, ब्रोकरची व्हॅल्यू आपण त्याला म्हणू शकतो. ओके ना, सो देअरफॉर लिहा इथं, ठीक आहे ना, व्हॅल्यू म्हणा किंवा त्याची प्राइस म्हणा, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, तुम्हाला फक्त आन्सर नीट काढायचे, ठीक आहे ना, व्हॅल्यू ऑर प्राइस ऑफ द ब्रोकर्स, ठीक आहे ना. चला बघा, आता लक्षात घ्या, याला फाइंड आउट कसं करणार मित्रांनो तुम्ही, याला सगळ्यात पहिले तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे का दिलेल्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत ते बघा. आता याचा तुम्ही लक्षात घ्या, याला रेट किती, त्याचा किती दिला तुम्हाला 2%, किती येते बघा 2%, सो देअरफॉर इथं 2 घ्या, काय करायला काय घ्या इथं 2 घ्या. त्याच्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, काय फेस व्हॅल्यू आपण त्याला किती दिली, ती 100 दिली, किंवा पर्सेंट असल्यामुळे आपण याला 100 घेतो, आणि इनटू मार्केट व्हॅल्यू किती, याची मार्केट व्हॅल्यू किती तुम्हाला 150 दिली, म्हणून इथं काय करा 150 घ्या. इथं 100 का घेतले आपण, ठीक आहे ना, आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतोय म्हणजे कन्वर्ट काढतोय म्हणून, ठीक आहे. बघा आता, मग आता इथं काम करा, याला सॉल्व्ह कसा करणार तुम्ही, हे शून्य गायब करू शकतात, किंवा 150 ने डायरेक्ट 2 ला डिवाइड मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे 2 into 150 बरोबर आहे अपॉन 100 असं घेऊ शकतात तुम्ही. मग 150 into 2, 150 दुने किती होता 300, भागिले किती येणार आहे म्हणजे डिवायडेशन 100, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेलं, काय आला 3 1 3, बरोबर आहे, किती आला 3, म्हणजे हा 1 तसंच असणार आहे, बरोबर आहे, किती व्हॅल्यू आली आपली 3 आली, म्हणजे याचा अर्थ असा झाला का जो ब्रोकरची पेड व्हॅल्यू असणार आहे, ठीक आहे ना, किंवा प्राइस म्हणतो आपण, ठीक आहे ना, प्राइस ऑफ पेड ब्रोकर्स, ठीक आहे ना, ती किती असणार आहे मित्रांनो 3 रुपीज असणार आहे, किती असणार आहे 3 रुपीज असणार आहे, ठीक आहे ना. लक्षात घ्या, हे समजून घेण्याची गोष्ट आहे, याला फाइंड आउट आपण कसा करत असतो. ओके, चला काय अडचण नाही ना. पुढे बघा आता मित्रांनो, 2 डिजिट नंबर. आता हा इथं काय जण म्हणतील का सर हे व्हॅल्यू प्राइस तुम्ही ब्रोकर्स घेतली, काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्ही डायरेक्टली असं जर घेतलं का ब्रोकर्स पेड ऑन वन शेअर इक्वल टू तरीही चालेल, किंवा प्राइस ऑफ द पेड वन शेअर असं टाकलं तरी चालेल, किंवा ब्रोकर्स टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. त्याचा मिनिंग एकच होतो, मिनिंग वर डिपेंड. बघा पुढे बघा, 2 digit number are formed using the digit 2 3 5 without repeating a digit. Write the sample space. तुम्हाला काय करायचंय, याचा सॅम्पल स्पेस तुम्हाला करायचंय. ओके बघा, सो देअरफॉर एस इज इक्वल टू, ओके ब्रॅकेट केला, काय सांगितलं बघा आता, 2 digit number are formed using the 2 3 5 without repeating. रिपीट नंबर होता कामा नाहीये, हे लक्षात नंबर घ्या, इथं आपण लिहून घ्या 2 आणि 3 5. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, सगळ्यात पहिले हा 2 उचलला का घ्या. आता एक एक नंबरला स्टार्ट करायचा, 2 नंतर हा 2 घेणार का नाही, आपल्याला काय सांगितलं विदाउट रिपीटिंग, रिपीट होता कामा नाही, म्हणजे 22 33 55 येता कामा नाही. मग 2 च्या जागी काय करा, हा 3 ला इथं चिपकावा, हा झाला 23, 2 उचला घेतला, 2 नंतर काय करा 5 घ्या, झाला 25, बरोबर का नाही. आता याच्यानंतर आता पुढे काय करा 3 ला घ्या, काय करायचं 3 ला घ्या, 3 ला घेतल्यानंतर काम करायला 2 ला घेऊन टाका, हा झाला तुमचा 32. त्याच्यानंतर परत 3 घ्या, आता 3 घेतल्यानंतर 3 3 चालेल का, रिपीट होता कामा नाही, म्हणून 3 घेणार नाही. आपण पुढचा नंबर घ्यायचा 5. आता 3 चा टाइम झाला, आता 5 घ्या, 5 नंतर काय घेणार लगे याला 2 ला उचला, 5 नंतर काय घेणार लगे 3 ला उचला, आणि नंतर 5 5 घेणार का नाही घेणार का, तर आपल्याला काय मित्रांनो लक्षात घ्या का यामध्ये आपल्याला रिपीटिंग नंबर घ्यायचे नाहीये, बरोबर आहे, रिपीटिंग नंबर आपल्याला काय करायचे घ्यायचे नाहीये. मग आता याच्यानंतर मग आता याचा सॅम्पल स्पेस, हा झाला आपला सॅम्पल स्पेस. मग आता नंबर ऑफ इयर्स किती आला रे बघा मित्रांनो, काउंट करा 1 2 3 4 5 6. मग नंबर ऑफ इयर्स किती आला आपला 6 आला, किती आला 6 आला, किंवा लक्षात ठेवा डायरेक्टली का तुमचा नंबर ऑफ स्पेस 6 येतो. ओके, व्हेरी IMP, टिक मार्क करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ थांबवा, काय करायचे कुठाने ते करा, पण उदाहरण सोडवायच्या मागेच लागा. ओके चला पुढचं उदाहरण बघूया. आता मित्रांनो काय दिले बघा, तुम्हाला आता याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असणार आहे, कोणत्याही तुम्हाला 2 सोडायच्या, 3 पैकी तुम्हाला 2 सोडायच्या, त्याला एकूण 4 मार्क असणार आहे. ओके बघा पहिला दिला, इफ द 02 is the solution of x plus y equal to k, then the find the value of k, complete the following activity. म्हणजे तुम्हाला काय दिले 0 आणि 2 या x आणि y च्या व्हॅल्यू दिले, म्हणजे तुमचा असणार आहे x इक्वल टू तुमचा 0 झाला आणि y इक्वल टू तुमचा 2 झाला. ओके, y इक्वल टू 2 झाला, या इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायचे. बघा पुढे काय दिले बघा, 02 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके सांगितले, पुट द x इज इक्वल टू किती येणार तर 0 येणार, y इक्वल टू किती घेणार तुम्ही 2 घेणार, बरोबर आहे, हा पहिला असणार तुमचा x, हा असणार तुमचा y. ओके नंतर इन द गिवन इक्वेशन बघा,
आता खाली बघा, हा जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे हे इक्वेशन 2 इंटू एक्स बरोबर आहे प्लस 3 इंटू वाय असं दिले. मग 2 इंटू एक्स म्हणजे इथं एक्स ची व्हॅल्यू किती येणार 0, त्यालाच खाली उतरायचा प्लस प्लस 3y म्हणजे काय 3 इंटू वाय, मग 3 इंटू वाय, वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 घेतला काय तर त्यांनी घेऊन टाकलं. ओके एक्स 2 इंटू 0 0, 3 टू द 6 इक्वल टू के. मग 6 प्लस 0 आपल्याला माहिती आहे ना कोणत्या संख्यामध्ये 0 मिळते ती संख्या मिळते. 6 प्लस 0 किती येणार तुमचा आन्सर 6 येणार आहे. मग के ची व्हॅल्यू मित्रांनो आपली आहे 6 असणार आहे. ओके बघून घ्या काय अडचण आहे का. ठीक आहे एकदम सिंपल आहे. पुढे बघा, if the 2 and 5 are the roots of the quadratic equation, then the complete the following activity to form the quadratic equation. Okay बघा, let the alpha equal to 2. आता जे इतक्यात उदाहरण बघितलं ना आपण त्याचाच मावस भाव आहे हा, काय त्याचाच मावस भाव आहे बघा. then the beta equal to 5 are the roots of the quadratic equation, then the quadratic equation is. ओके बघा हे इक्वेशन तुम्हाला दिले काय x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा अशा प्रकारे दिले. आता याच्यामध्ये सरळ काम करा, व्हॅल्यू पुट करा. बघा एक्स स्क्वेअर इथं घेतलेला आहे मायनस अल्फाची व्हॅल्यू 2 टाकलेली यस टाकली प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 5 टाकलेली 5 इथं देऊन टाका इंटू एक्स आहे का यस आहे प्लस अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा दोघांची व्हॅल्यू टाकायची का नाही. बघा बीटाची व्हॅल्यू 5 तुम्हाला बाहेर दिले, मग इथं अल्फाची व्हॅल्यू किती येणार तिथं 2 येणार. ओके सॉल्व्ह करा आता याला. बघा याला सॉल्व्ह करा. आता काय करा या दोघांची ब्रॅकेट मध्ये म्हणजे दोघांची ऍडिशन 5 प्लस 2 7, 5 प्लस 2 किती होणार 7 होणार आणि 5 टू द 10, 5 टू द 10 झालंय आपलं इक्वेशन. समजतं का एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये काही असं नाहीये का जे बघण्यासारखं, एकदम सिंपल आहे. पण लक्षात घ्या व्हेरी आयएमपी आणि हे जे इक्वेशन आहे राजानो प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये येतं. ठीक आहे प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये येतं. ठीक आहे बघा मित्रांनो हे आयएमपी क्वेश्चन आहे. ह्या शीट 2 दिसते का तुम्हाला ह्या, ठीक आहे ना, या स्वतः आम्ही काढलेल्या आहेत, या स्वतः मी काढले. ती नीट अभ्यास करून नीट लक्षात घेऊन मागच्या क्वेश्चन पेपर तसं पण आपण मॅथचे आयएमपी क्वेश्चन देतो ती कधी फेल होत नाही. बरोबर फेल म्हणजे कधी जातच नाही, दिलेल्या येणार म्हणजे येणार. मग हे सगळे आयएमपी क्वेश्चन आहे. याच्यापैकी जितके असतील समजा जर तुम्हाला मी 50 दिले होते क्वेश्चन, लक्षात घ्या 50 दिले तर मोर दॅन 40 किंवा 45 पेक्षा जास्त क्वेश्चन आहेत तुम्हाला परीक्षेला 100% येणार. डझंट मॅटर इट. ठीक आहे ना, त्याच्यामुळे आपण ट्राय करू का ह्या ज्या सीट आहेत याला मी पीडीएफ किंवा काय असेल ते बनवून घेतो आणि याला देखील सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो किंवा राहिलेले क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला घरी देतो. ठीक आहे ना, आणि लक्षात घ्या याच्यातलेच बरेच क्वेश्चन या क्वेश्चन पेपर मध्ये आहेत. कोणते आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. ठीक आहे ना, आता हे क्वेश्चन पेपर एकदा सॉल्व्ह करून घेऊया. चला बघा आता हे झालं. पुढे बघा काय आपल्याला दिलंय. 2 coins are the tossed simultaneously. Complete the following activity to write the sample space and given the event A and B in the set form. ओके तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. काय आता 2 टॉस म्हणजे 2 कॉइन काय केले एका वेळी तुम्ही काय केलं हवेत फेकले परत खाली आले ते. मग काय येणार बघा इव्हेंट ए तुम्हाला सांगितलंय टू गेट ऍटलिस्ट 1 हेड. तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये का टू गेट ऍटलिस्ट 1 हेड, एक हेड तरी आला पाहिजे. आणि इव्हेंट बी तुम्हाला सांगतोय टू गेट नो हेड, काय एकही हेड नकोय आपल्याला. ओके बघा आता याच्यामध्ये कोण काय येणार आहे. ठीक आहे ना, चला मग आता ही सॅम्पल स्पेस तुम्हाला कंप्लीट करायची. काय सांगितलं तुम्हाला 2 टॉस. ठीक आहे ना 2 कॉइन तुम्हाला सांगितलेले. बघा 2 कॉइन्स आर टॉस. ठीक आहे ना, मग आता सॅम्पल स्पेस जर तुम्ही सगळ्यात पहिले 2 छापे जर सॉरी म्हणजे आपण 2 कॉइन जर एका साईड पेटले तर तुम्हाला ते दोन्ही कसे येऊ शकतात एकामध्ये दोघांमध्ये छापा म्हणजे दोघांमध्ये हेड येऊ शकतो. बरोबर आहे. नंतर काय होऊ शकतं एकामध्ये तुम्हाला एकतर एक काटा एक तर हेड असेल नंतर एकदा टेल असेल, नंतर एकतर टेल असेल नंतर हेड असेल. बरोबर आहे. हेड टेल दिलाय टेल हेड दिलाय, राहिला काय का दोन्हीही काटे येऊ शकतात. ओके पुढे बघा मित्रांनो इव्हेंट ए तुम्हाला सांगितलंय टू गेट ऍटलिस्ट 1 हेड. काय तुम्हाला ऍटलिस्ट 1 हेड तरी त्याच्यामध्ये पाहिजे, एक हेड तरी पाहिजे, जास्त असले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. मग आता याच्यामध्ये बघा इकडे डबल एच दिलाय म्हणजे हेड याच्यामध्ये आहे, याच्यात हेड आहे, याच्यात आहे. याच्यामध्ये हेड आहे का नाही, तो घेऊन चालेल का नाही का आपल्याला कंडिशन काय सांगितले टू गेट द ऍटलिस्ट 1 हेड, एक तरी पाहिजे. म्हणजे इथे ना तुम्ही येणार एच एच. ओके पुढे इव्हेंट बी बघा सांगितले टू गेट द नो हेड. तुम्हाला सांगितले टू गेट नो हेड, एकही हेड नकोय. मग याच्यात हेड आहे, याच्यात हेड आहे, याच्यात आहे का नाहीये, म्हणून इथं काम करा डबल टी घ्या. म्हणजे डबल टी म्हणजे काय टेल आणि टेल हे आपलं योग्य आन्सर झालं. ओके एकदम सिंपल लक्षात घ्या. आणि हेच क्वेश्चन मी आयएमपी करून दिलेले आहेत, हेच क्वेश्चन परीक्षेला 100% घेणार आहेत. ठीक आहे ना, चला पुढचा भाग आता लगेच कंटिन्यू आपण करणार आहे. चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. बघा काय दिला आता याच्यामध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग
सब क्वेश्चन एनी फोर तुम्हाला सॉल्व्ह करायचे बघा. तुम्हाला आता याच्यामध्ये रेक्टँगल दिलंय एबीसीडी. राईट द टू सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द डायग्राम इन द फॉर्म ऑफ द बघा एक एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. या तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता हा रेक्टँगल दिलाय लक्षात घ्या. तर रेक्टँगल म्हणजे का आयत का रेक्टँगलच्या समोरील ज्या साइड असतात किंवा त्या बाजू असतात त्या इक्वल असतात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो AB इक्वल टू बघा AB इक्वल टू DC. आपण काय म्हणू शकतो AB इक्वल टू DC इक्वेशन नंबर 1 आणि AD इक्वल टू काय म्हणू शकतो आपण AD इक्वल टू BC म्हणू शकतो. बरोबर आहे. काय त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणजे काय समोरील साइड ह्या इक्वल असतात. याला काय करा मर्ज करा त्यातून एखादं इक्वेशन तुम्हाला भेटणार. पहिलं आता घेऊया बघा. काय करूया आपण पहिलं घेऊया. काय याच्यामध्ये दिलं बघा आपल्याला. तर AB लक्षात घ्या काय दिलं आता आपल्याला AB इक्वल टू DC. मग ही AB आणि हा DC ठीक आहे ना. बघा मग काय दिलं आपल्याला 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू 4x मायनस y. 4x मायनस y सगळ्यांना काय करा एकत्र घेऊन या आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा एकत्र आणा. आता बघा हा 2x तसाच प्लस y तसाच प्लस 8 तसाच इकडचे व्हॅल्यू आहेत ना त्याला इकडे घेऊन या. काय करा राईट वरून लेफ्टला आणा. मग इकडे प्लस 4x आहे इथं होणार मायनस 4x. हा इकडे मायनस y इकडे होणार काय प्लस y होणार इक्वल टू काय होणार ते 0 होणार. आता एकेकाच्या व्हॅल्यू सेम बघा. काय हा एक ग्रुप आहे x चा ग्रुप आहे आणि हा एक y चा ग्रुप दिलेला आहे. ओके ना. मग आता काय होणार बघा 2x प्लस आहे आणि हा मायनस 4x आहे प्लस मायनस मायनस होणार म्हणजे 4x मधून 2x गेला 2x आला. मग आता हा प्लस मायनस 4 मोठा आहे का 2 मोठा सॉरी 4 मोठा आहे. मग 4 ला मायनस आहे म्हणून मायनस द्या. नंतर बघा मित्रांनो हा y इकडे दिलेला आहे आणि हा y दिला दोन्हीही प्लस आहे म्हणजे काय होणार प्लस 2y होणार प्लस 2y होणार आणि हा प्लस 8 तसाच राहणार प्लस 8 तसाच राहणार इक्वल टू 0. सो देअरफॉर बघा मित्रांनो आता काय मायनस 2x प्लस 2y हा इकडे प्लस आहे तिकडे गेलो काय होणार मायनस 8 होणार. कारण आपलं जे इक्वेशन आहे तुम्हाला ax प्लस by प्लस सॉरी ax प्लस by इक्वल टू c या फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे. आता एक काम करा दोघांना तिघांना सॉरी आपण तिघांना काय करू शकतो -2 +2 आणि -8 ला आपण काय करू शकतो 2 ने डिवाइड करू शकतो. मग याला 2 ने डिवाइड करून टाका. डायरेक्टली काय होणार याच्यामध्ये बघा हा -2 आहे बरोबर आहे कॅन्सल होणार म्हणजे 2 1 द 2 म्हणजे हा आला तुमचा x इथं 2 1 द 2 इथं आला y आणि 2 4 द 8 म्हणजे -4 आला. मग तुम्ही याचे साइन देखील तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता नाही वाटत तसंच ठेवा. असं होशील बघा हा मायनसचा प्लस प्लसचा मायनस बरोबर आहे आणि मायनसचा +4 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1 का x मायनस y म्हणजे काय या दोघां मिळून तुम्हाला इक्वेशन भेटणार आहे. काय भेटणार आहे तर x मायनस y इक्वल टू 4. ओके इक्वेशन नंबर 1. आता दोन्ही साइड आता पुढच्या साइड तुम्ही काय करा काय याला इक्वल घ्या म्हणजे काय येणार बघा मित्रांनो आता याच्यामध्ये काय तर 2y. सो देअरफॉर 2y इक्वल टू x प्लस 4 बरोबर आहे. सगळ्यांना काय करा एका साईडला घ्या किंवा या 2y ला तिकडे न्या असं करा वाटलं असं. x प्लस 4 हा इकडे प्लस आहे इकडे गेले काय होणार तर मायनस होणार बरोबर आहे -2y येणार ठीक आहे ना इक्वल टू 0. इकडचे इकडे आणले तरी चालेल इकडचे तिकडे नेलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. मग राहिला काय बघा मित्रांनो x मायनस 2y हा प्लस आहे इकडे गेलो काय करायला -4 द्या म्हणजे तुमचं इक्वेशन तयार आहे बघा मित्रांनो. काय तर x मायनस 2y इक्वल टू -4 हे तुमचं इक्वेशन असणार आहे एबीचं समजतं सॉरी बीसी आणि एडीचं ठीक आहे आणि एबी आणि डीसीचं इक्वेशन हे ठीक आहे. हे दोन इक्वेशन तुम्हाला तिथं लिहायचे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. बघा मित्रांनो आता पुढचं इक्वेशन तुम्हाला दिलेले काय इक्वेशन दिले बघा सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग द फॅक्टरायझेशन मेथड. आता तुम्हाला काय अवयव पद्धत त्याला आपण काय म्हणतो फॅक्टरायझेशन मेथड असं म्हणतो. आणि खाली तुम्हाला दिले मित्रांनो का 19 टर्म तुम्हाला काढायचे आहेत. ओके बघून घ्या काय अडचण नाही. याला मी थोडस झूम कमी करतो. ओके इक्वेशन अगोदर तुम्ही दोन्ही बघून घ्या काय प्रॉब्लेम नाही. आता चला सॉल्व्ह करूया. आता बघा पहिलं घेऊया. आता बघा तुम्हाला काय दिले बघा x² प्लस x मायनस 20 इक्वल टू 0 म्हणजे हा -20 तुमचा असा असणार आहे. याचे तुम्हाला दोन भाग करायचे दोन फोडी करायच्या ती त्याचं उत्तर बघा काय दोन संख्यांना जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर दोघांचंही मल्टिप्लाय केल्यानंतर जे तुमचं आन्सर येईल ते तुमचं काय येईल मायनस येईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची तुम्ही काय जेव्हा तुमची त्यांनी त्याची ऍडिशन करणार तेव्हा तुमचं उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्ही जेव्हा करणार त्याचं उत्तर तुमचं +1 येणार. ओके ना. बघा मग आता कोणते नंबर आहे बघा 5 × 4 5 4 द
20, 5 4 द 20, 5 मधून 4 गेला 1 आन्सर आला, बरोबर का नाही? मग आता काय करा, म्हणजे 5 मधून 4 गेल्यावरती 1 येतो, म्हणजे याला तुम्ही साइन प्लस देणार, याला काय करणार मायनस करणार. ओके, दिलेल्या व्हॅल्यू काय करा इक्वेशन मध्ये पुट करा. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर बरोबर आहे प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इक्वल टू 0, बरोबर आहे, इक्वल टू 0. अशा प्रकारे तुम्हाला हे इक्वेशन घ्यायचे. आपण हे का घेतले, आपण प्लस 5 आणि मायनस 4, कारण 5 4 द 20 होतात, बरोबर आहे. हा प्लस आहे आणि मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस, बरोबर आहे. आणि 5 मधून मायनस 4 गेला तर आपला आन्सर येणार आहे प्लस 1 आन्सर येणार. ओके, मग आता दिलेल्या व्हॅल्यू मध्ये परत एकदा वाटलं असेल लिहून घ्या चांगल्या प्रकारे, तुम्हाला समजण्यासाठी लिहून घेतो, काही अडचण आहे बाबांनो, ठीक आहे ना. -20 इक्वल टू 0. आता काम करा, दोघांचा ग्रुप तयार करा. काय करा, दोघांचा ग्रुप करा आणि ग्रुप मध्ये काय करा, पटापट कॉमन काय तो ते बघा. आता इकडेही एक्स आहे आणि इकडे एक्स आहे, म्हणजे काय येणार, इकडं एक्स येणार. या दोघांमधला जर पहिल्यामध्ये सगळ्यात नियम लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले तुम्ही एक्सच बाहेर काढतात. ओके, काढला, या 2 एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे काय एक्स इंटू एक्स असणार आहे, बरोबर, एक्स स्क्वेअर. मग याच्यातला एक एक्स घेतला तर राहिला काय एक्स राहिला, म्हणजे इथं एक्स राहणार, प्लस 5x आहे, म्हणजे याच्यामधला एक्स इकडे घेतला, इथं काय राहणार आपला तर 5 आला. ओके, पुढे बघा, आता इकडे मायनस, दोन्ही काही मायनस दिलंय, तर लक्षात घ्या, हा सगळ्यात पहिले काम करा, इकडे दोघांकडे एक्स नाहीये म्हणून हा -4 तुम्ही आत घेणार. काय घेणार तुम्ही, हा -4 आत घेणार, म्हणजे इथं राहिला तुमचा एक्स आणि हा मायनस मायनस काय होतो प्लस होतो, म्हणजे तुमचं राहणार 4 5 द 20 इक्वल टू 0. ओके, चला, दोन्हीही ग्रुप सेम आले का, आलेच पाहिजे. मग आता एक काम करा, सगळ्यात पहिले हा x-4 चा एक ग्रुप घ्या, x-4 आणि तुमचा झाला x प्लस 5 इक्वल टू 0. सो देअरफॉर आता काम करा, याला सेपरेट करून घ्या, x-4 इक्वल टू 0, x प्लस 5 इक्वल टू 0, बरोबर आहे. x-4 इक्वल टू 0, x प्लस 5 इक्वल टू 0. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, हा इकडे x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, लक्षात घ्या, हा मायनस आहे, तर इकडे गेलं काय होणार +4 होणार. सो देअरफॉर x इज इक्वल टू, हा प्लस आहे, इकडे गेलं काय होणार मायनस होणार. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू आली 4 आणि -5. तर लक्षात घ्या, ज्या तुम्ही व्हॅल्यू घेणार त्याच्या ऑपोजिट तुमचं x ची व्हॅल्यू येणार, म्हणजे काय मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस. आला का? ओके, चला पुढे बघूया आता मित्रांनो, कशा प्रकारे आता आपल्याला उदाहरणं दिलेले, सगळे उदाहरण आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे, चला आता पुढचा हा एक राहिला ना. ओके, याला मी स्पेस घेतो थोडीशी. बघा काय दिले तुम्हाला, फाइंड द 19 टर्म तुम्हाला काढायचे, 7 13 19 25. ओके, बघा दिले तुम्हाला T19 तुम्हाला काढायचंय. काय करायचं तुम्हाला, T19 तुम्हाला काढायचे. ओके, 7 दिलेले तुम्हाला, 13 दिलेले, ठीक आहे ना, काय दिले 7 13 19 आणि 25. ओके ना, 19 आणि 25 अशा प्रकारे तुम्हाला दिलेले. आता याचं इक्वेशन आल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला T19 ची तुम्ही व्हॅल्यू काढणार, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, काय a इक्वल टू किंवा T1 इक्वल टू, a आणि T1 ची व्हॅल्यू सेम असते, म्हणजे काय फर्स्ट टर्म पहिलं पद हे तुमचं असणार आहे 7. नंतर बघा T2 ची व्हॅल्यू किती दिली, T टर्म 2 13, इथं 13 घ्या. ओके, नंतर T3 ची व्हॅल्यू किती दिली बघा मित्रांनो, इथं घ्या 19 घ्या, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर T4 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 25, ती तशीच घ्या. ओके, चला इतक्यापर्यंत आले. आता याच्यामध्ये काय करायचे आपल्याला, का सगळ्यात पहिले ए ची व्हॅल्यू आली, बरोबर, ए ची व्हॅल्यू आली, मग आपल्याला एखादा टर्म काढायचे, ऍडिशन करायचे का टर्मची नाही, टर्म काढायचे. मग आपला फॉर्म्युला काय असतो, Tn इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. मग आता माझी ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एन ची व्हॅल्यू देखील 19 आहे आणि डी ची व्हॅल्यू राहील. मग आता काम करा, डी ची व्हॅल्यू याच्यामध्ये काढून घ्या. सो डी इक्वल टू T2 मायनस T1, बरोबर आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, डी ची व्हॅल्यू एकदाच काढायची जेव्हा तुम्हाला विचारतील का बाबा अंकगणित स्टडी म्हणजे काय, अर्थमेटिकल प्रोग्रेशन आहे का नाही ते फाइंड आउट करा किंवा बघा, ऑब्झर्व करा, तेव्हाच तुम्ही 2 वेळा डिफरंट घ्यायचा. तुम्हाला डायरेक्टली जर दिलं असेल ना, का याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली सांगितले काय, तुम्हाला डायरेक्टली सांगितले फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग एपी, म्हणजे ही अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन दिलेली आहे, एकदाच डी काढायचा. ओके, T2 मायनस T1, T2 काय आपल्याकडं 13 मायनस T1 काय 7, बरोबर आहे. सो देअरफॉर डी इक्वल टू 13 मायनस 7, किती उत्तर येणार आपल्याकडं 6 येणार, म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली 6 आली. या सगळ्यांमधला फरक कितीचा आपल्याला 6 चा दिलेला आहे, बरोबर आहे. किती दिला आपला 6 चा फरक याच्यामध्ये दिलेला आहे. सो देअरफॉर आता आपल्याला हे फॉर्म्युला येते लिहून घ्या, Tn इक्वल टू काय a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर आता दिलेल्या व्हॅल्यू पुट करा.
Tn किती आपल्याला दिलंय 19, T19 तुम्हाला फाइंड आउट करायची, T19 फाइंड आउट करायची. ओके, ए ची व्हॅल्यू किती आहे? पहिलं पद याच्यातलं पहिली टर्म 7 आहे बरोबर. किती घेतला आपण? 7 घेतला. 7 प्लस n मायनस 1, n मायनस 1 म्हणजे किती? 19 मायनस 1 बरोबर आहे. किती येणार तुमचं? 19 मायनस 1 बरोबर आहे. 19 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती काढली आपण? 6 काढली. किती काढली आता मित्र लक्षात घ्या आपण, तर डी ची व्हॅल्यू किती काढली? 6 काढली. सो देअरफॉर T19 इक्वल टू ओके 7 प्लस ब्रॅकेट मध्ये 7 प्लस आता 19 मायनस 1 किती होणार? तर 18 होणार. किती होणार मित्रांनो लक्षात घ्या, तर याचा आन्सर किती येणार आपल्याकडे? 18 होणार बरोबर आहे. किती होणार? 18 होणार. त्याच्यानंतर बघा 18 इंटू 6 बरोबर आहे. 18 इंटू 6 सो देअरफॉर T19 इक्वल टू आता काम करा 7 प्लस 18 इंटू 6 करा. 18 इंटू 6 किती होणार? तर 108 होणार. नाही आलं तर काम करा, इकडे पाडा घ्या आणि इकडे सोडत बसा बरोबर आहे. चला इकडे करा 18 गुणिले 6 करा ओके ना, किंवा 18 इंटू 6 करा बरोबर आहे. चला 6 6 36 6 49 6 8 48 8 बरोबर आहे. 48 8 आला. हातच्याला किती आले? 4. 6 1 6 6 4 10 108 आला का नाही? ओके, पाडा पाडण्यासाठी तुम्ही असं करून घ्या ठीक आहे. म्हणजे हे 108 आला. सो देअरफॉर T19 इक्वल टू या दोघांची बेरीज करा. 8 आणि 7 15 बरोबर आहे. म्हणजे किती येणार? 115. हे आपलं काय असणार आहे? फायनली आन्सर असणार आहे T19 चं. समजलं का? एकदम सिंपल आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ थांबवा, हवं तर मागं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके चलो, फक्त आणि फक्त तुमच्या ध्यानी IMP क्वेश्चनच आहेत. हा पुढे बघा. अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम द वेल शफल पॅक ऑफ द 52 प्लेइंग कार्ड. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. बघा मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. ओके ना, आता सगळ्यात पहिले काम करा का सगळ्यात पहिले जो सॅम्पल स्पेस आपण म्हणतो ते काम करून घ्या तुम्ही. ओके ना, बघा अ कार्ड काय सांगितलं तुम्हाला? अ कार्ड इज ड्रॉन. ठीक आहे ना. बघा आता वेल शफल कार्ड म्हणतो आपण याच्यामध्ये. आता दिलं तुम्हाला पॅक ऑफ काय सांगितलं तुम्हाला? पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. ओके ना. आता आपल्याला माहितीये का देर अर्ध एका पत्त्याच्या कॅट मध्ये गणपती आले, देवे आले, काम तेच आहे, रातभर काम तेच आहे, सकाळ होत तरी काय सुटत नाही बरोबर ना. सो देर आर 52 कार्ड्स बरोबर आहे. एका पत्त्याच्या कॅट मध्ये पानामध्ये आपण म्हणतो बरोबर ना, किती असतात? 52 पत्ते असतात. सो देअर फॉर बघा आता काय, सो देअर फॉर नंबर ऑफ सॅम्पल काय का सॅम्पल किती झाले? एकूण आपले 52 झाले. किती झाले? 52 झाले. ओके, मग आता याच्यानंतर आपल्याला इव्हेंट ए काय सांगितले बघा, किंवा इव्हेंट बघा काय इव्हेंट ए आपल्याला काय सांगितले बघा काय, तर याच्यामध्ये फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. काय दिलं तुम्हाला? कार्ड इज अ फेस कार्ड. आता फेस कार्ड म्हणजे काय? तुम्ही जर 3 पत्ते खेळायला बसले तर तुम्हाला काय आला पाहिजे बरोबर ना, एक्केच्या माग राजाच्या माग लागतात का नाही, ते आले पाहिजे. मग असे किती पानं असतात का त्याला फेस असतो, आपण त्याला म्हणतो. किती चेहरे असतात? कशाला असतो? गुलाम बरोबर आहे, राणी बरोबर आहे, त्याच्यानंतर बादशाह आणि एक्का बरोबर आहे. अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो असतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला नक्की चेहरे कोणाला असतात? तर लक्षात घ्या काय म्हणतील का एक्क्याला असतो तर नसतात बाळांनो. तर लक्षात घ्या आपल्याकडे म्हणजे गुलाम, राणी आणि बादशाह या तिघांनाहीच काय चेहरे असतात बरोबर आहे. तिघांना चेहरे असतात म्हणजे 3 झाले. आणि एका कॅट मध्ये त्यांची किती असतात? तर 4 पानं असतात बरोबर आहे. कोणकोणते असतात आपल्याला माहित पाहिजे बरोबर का नाही? बदाम, चौकट, इस्पिक आणि किलोर असे 4 पानं असतात. म्हणजे एकाचे 4 तर हे 3 झाले. म्हणजे एकूण किती झाले? 12 झाले. किती झाले आपल्याला? 12 झाले. सो देअर फॉर नंबर ऑफ ए काय झाला आपल्याला? नंबर ऑफ ए किती झाला? तर हा 12 झाला. किती झाला आपल्याला? नंबर ऑफ ए 12 झाला. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचे? पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग प्रोबॅबिलिटी ए तुम्हाला जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय तर नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. काय? नंबर ऑफ एस. ठीक आहे. सो देअरफॉर पी ऑफ ए, आता पी ऑफ ए फाइंड आउट करताना नंबर ऑफ ए किती आपल्याकडे? 12 आले बरोबर ना, हेच तुम्हाला एक्सप्लेन केलं. मग 12 आले 12. नंबर ऑफ एस किती एकूण पानं ती तर 52 आहे. आता काम करा मित्रांनो, पी ऑफ ए फाइंड आउट करताना असा नंबर शोधा की आपण त्याला काय करू शकतो? एखाद्या विशिष्ट नंबरने आपण याला काय करू शकतो? भाग देऊ शकतो बरोबर. 13 ने याला आपण काय करू शकतो? डायरेक्टली भाग देऊ शकतो. मग 13 ने म्हणजे सर 12 ला कसं देणार? तर याला काम करा 4 ने भाग द्या. काय करा? 4 एकी 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12.
4 त्रिक 12 आणि नंतर 13 चौक 52 म्हणजे इथं 13 देणार. आपलं उत्तर असणार आहे 3/13. किती असणार आहे 3/13 बरोबर. 13 39 13 चौक 52 असणार आहे आणि 3 चौक 12 असणार आहे. नीट समजून या कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. चला आता पुढे बघूया. आता मित्रांनो काय दिलेलं आपल्याला बघा. द फॉलोइंग टेबल शो क्लासिफिकेशन ऑफ द नंबर. बघा classification of the number of the work and the number of hours they work in the software company prepare less than upper limit type of the cumulative frequency distribution table. ठीक आहे बघा बघा रे आता याला सॉल्व कसा करणार आपल्याला सांगितले बघा. प्रिपेअर द लेस दॅन अप्पर लिमिट टाइप ऑफ द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग इथं काम करा याला एक चार्ट तयार करून घ्यायचं. ठीक आहे ना बघा काय करा एका साईडला चार्ट म्हणजे कॉलम तयार करून द्या. कम्युलेटिव्ह बघा ठीक आहे ना कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना काय करायला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्ही याच्यामध्ये एक टाइप करून घ्या. मग आता याच्यामध्ये बघा मित्रांनो याला सॉल्व कसं करायचं. सगळ्यात पहिले एक काम करा. लेस द्यान सांगितलं तुम्हाला काय सांगितलं लेस द्यान. मग काम करा ह्या जो आता हा नंबर ऑफ आवर्स दिले त्याच्या समोर ऍज इट तसंच ठेवा. आता नंबर ऑफ वर्कर कडे या. हा जो 150 दिलाय ना इथं 150 तसंच घ्या. काय करा 150 तसाच घ्या. आता एक काम करा या 150 मध्ये बरोबर हा 150 म्हणजे 150 मध्ये काय करा हा 500 प्लस करा. म्हणजे काय करा 150 प्लस 500 तुम्ही काय करा प्लस करा. मग 500 प्लस केल्यावरती आपलं किती आन्सर येणार आपलं 650. किती येणार आपलं आन्सर हे 650 हे आपलं आन्सर तयार झालं बरोबर आहे. मग आता काम करा या 650 मध्ये हे 300 प्लस करा. मग 650 अधिक 300 केले तर आपल्याला किती भेटणार आहे 950 भेटणार आहे बरोबर नाहीये. 650 मध्ये 300 प्लस करा. आता परत काम करा या 950 मध्ये काय करा हे 50 ऍड करा. मग 950 मध्ये जर 50 टाकले अजून तर किती येणार आपला 1000 येणार. किती येणार 1000 हे आपलं लास्ट आन्सर आहे. असं तुम्हाला एकदम सिंपल मध्ये काय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायची. हा चार्ट पुन्हा काढायचा आणि त्याच्या बाजूला हा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याला टाकायचा आणि हे तुम्हाला ऍड करा. डायरेक्टली ऍड करून टाकलं तरी चालेल असं बाजूला केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे पुढे बघा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रीराइट इट. आता आपण मित्रांनो हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपण हा नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. ठीक आहे ना काय करू आपण याला नेक्स्ट व्हिडिओ मी तयार करतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. कारण व्हिडिओ आधीच लॉंग झालेला आहे. एवढा तर अभ्यास करा. जे आयएमपी क्वेश्चन दिले ती हे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेला येणार आहे. याच्या नोट्स आहेत ती या सगळ्या तुमच्याजवळ प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आपलं शिकवणं आवडतंय का नाही मित्रांनो. ओके चला अजून एकदा परत लक्षात घ्या माराठी मीडियम साठी पण व्हिडिओ बनायचा तोही बघून घ्या. सेम टू सेम असणार त्यातही तुमचा फायदा होऊ शकतो. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात घ्या सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि हिंदीचे पण अजून व्हिडिओ मी टाकणार आहे. ठीक आहे मॅथ्स 1चा अजून आपल्या मला वाटतं मॅथ्स 1च्या अजून 2 क्वेश्चन पेपर आणि आयएमपी क्वेश्चनचा आपला एक रिव्हिजनचा म्हणजे अशा अजून 3 व्हिडिओ येणार आहे. हा एक व्हिडिओ हे 2 आणि 3 असे 4 व्हिडिओ तुम्ही जर बघितले आयएमपी क्वेश्चनचा एक 2 क्वेश्चन पेपर अजून आणि हा एक म्हणजे अशा 4 व्हिडिओ जर तुम्ही बघितले आउट ऑफ मार्क पासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. ओके समजून घ्या. आणि हे याच्यानंतर लगेच मॅथ्स 2 चे असणारे M2 चे लगेच मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार. ओके सबस्क्राईब करून द्या मेहनतीसाठी. जर तुम्हाला आमची मेहनत वाटली लाईक तर कराच पण छानशी गोडशी कमेंट करा. ओके चला पूर्ण सपोर्ट तुम्हाला काय अडचण घेऊ नका. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त सांगल तेच करा. ठीक आहे चला मिळते ब्रेक के बाद सगळ्यांना जय महाराष्ट्र.